अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। तेलारा पोलीस स्टेशनच्या आर्शीवादाने अवैध धंदे जोरात। पंचगव्हाण पोलीस चौकी अनेक वर्षापासून बंद। तेलारा तालुक्यातील येत असलेल्या ग्राम मनात्री, पंचगव्हाण, उकळी, वाडी, इसापूर पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू, वरली मटका, जुगार, तितली, भावरा क्लब, विमल गुटखा, वाणावर ठेवून पान टपरियावर घर पोहोच सेवा व सर्व अवैध धंदे जोमात सुरू आहे। अकोलाचे नवीन पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक यांनी काल घेतलेली मीटिंग मध्ये सर्व ठाणेदाराची अवैध धंद्याबाबत कान उघाडणी केली। मात्र तेलारा पोलीस स्टेशनच्या नाकाला टिचूनच ग्रामीण परिसरात वरली मटका, जुगार, अवैध देशी विदेशी दारू जोमात तर तेलारा पोलीस कोमात दिसल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे। या परिसरात गेल्या काही महिनेपासून अवैध दारू विक्रीला व अवैध व धंद्यांना चांगल्या प्रकारे ऊत आल्याचे दिसून येत आहे। तेलारा पोलीस स्टेशन म्हणजे येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांचे याबाबत दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे। रोज सकाळी 6 वाजतापासून आडसूळ फाटा येथील व भाबेरी येथील टू व्हीलरने आजूबाजूच्या खेड्यामध्ये देशी दारूची घरपोच दिवसातच सेवा होत आहेत व देशी दारूची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे व तसेच खुलेआम विमल गुटखा विक्री होत आहे। असून याबाबत ठाणेदारांनी सर्व अवैध दारू विक्री व सर्व अवैध धंदे बंद करावी, तसेच पंचगव्हाण येथील पोलीस चौकी सुरू करावी, अन्यथा गावातील नागरिक याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करीत असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे। मनात्री बेटचे पोलीस फक्त 1.1 ते 5 तारीख पर्यंत या परिसरात दिसतात, बाकीचे दिवस हे महाशय दिसतच नाही। यामुळे अवैध धंदे चांगलेच वाढले आहे। 1 ते 5 तारीख म्हणजे वसुलीचे दिवस तर नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे। आशिष वानखडे, अकोला प्रतिनिधी।